नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी। अहिल्यानगर शहरात चेन स्नॅचिंगच्या घटना सुरूच आहेत। महाशिवरात्रीच्या दिवशी विनायकनगर येथील आचल विहार कॉलनीमध्ये एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरट्यांनी पळवले। दोन अनोळखी इसमांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या गळ्यातील 14 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण बळजबरीने हिसकावून तोडून चोरून नेले। या संदर्भात शीतल दत्तात्रय पटारे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। सावेडी परिसरातील पारिजात चौक येथील फॅटन्सी टॉवर मध्ये गाडी पार्किंग करण्यास मनाई केल्याने सुरक्षा रक्षकास बेदम मारहाण करण्यात आली। 27 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। याबाबत सुरक्षा रक्षक शंकर मल्लेश्याम कोडम यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। या प्रकरणी शंकर कोडम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात डॉक्टर भराडिया यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार शिरसाठ हे करीत आहेत। या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत। पुणे येथील स्वारगेट बस स्थानकावर एका युवतीवर नराधमाने बलात्कार केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। ही घटना महाराष्ट्राला लाजिरवाणी असून काळीमा फासणारी आहे। शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांच्या महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत असे मत खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केले। तसेच अहिल्यानगर शहरातील माळीवाडा बस स्थानक आणि पुणे बस स्थानकातील सुरक्षिततेची पाहणी खासदार निलेश लंके यांनी केली। यावेळी मी राज्य परिवहन मंडळाकडे प्रत्येक एसटी मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे आणि त्याचे कंट्रोल डेपो मध्ये ठेवा अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी मी राज्य परिवहन मंडळाकडे प्रत्येक एसटी मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे आणि त्याचे कंट्रोल डेपो मध्ये ठेवा अशी मागणी करणार आहे। एक 2 दिवसापूर्वी पुण्यामध्ये जी भयानक घटना घडली, कारण आमच्या महिला असुरक्षित आहे। जर आपण जो एसटी मंडळाचा महामंडळाचा जो प्रवास सगळ्यात सुरक्षित प्रवास म्हणून आपण समजतो, त्या एसटी मध्ये ही घटना घडली। राज्यातली पहिलीच घटना असेल, इतकी दुर्दैवी घटना घडली। त्यामुळे मी लोकप्रतिनिधी या नात्याने माझ्या जिल्ह्यातील काही डेपोमध्ये जाऊन महिलांच्या बाबत सुरक्षिततेच्या बाबत काय दखल घेतली गेली पाहिजे आणि काय घेतात याची पाहणी करण्यासाठी आलो। म्हणजे आमच्या एसटी मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा सुखसुविधा नाही। सरकार उदासीन। मी आता ज्या एसटी मध्ये चढलो होतो, त्या एसटीतल्या काही पॅसेंजरनी सांगितलं मला की येताना बऱ्याच ठिकाणी लाईट बंद चालू होत होती। मी ड्रायव्हरला विचारलं लाईटचं काय, त्यांना नाही आता चालू केली। म्हणजे इतकी भयानक परिस्थिती होती, गिअर टाकायचं दांड सुद्धा व्यवस्थित नव्हतं बा। संबंधित मंत्र्याला मी आजच संध्याकाळी या सगळ्या परिस्थितीची माहिती मेलद्वारे कळवणार आहे। कायदा व्यवस्था तर बिघडलेलीच आहे ना, कोणाचं लक्ष नाही, कोणाला लक्ष द्यायला वेळ नाही, पहिला सुरक्षित नाही। यासाठी माझं तर एक म्हणणं आहे, एक सूचना आहे, आता एसटी मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले पाहिजे। शेंडी बायपास येथील कसबे वस्तीवर दरोडा टाकून लुटमार करणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीतील तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगर तालुक्यातील भोरवाडी येथे पकडले आहे। त्यांच्याकडून 2,58,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले। या कारवाईत नेवासा तालुक्यातील वांजोळी येथील दरोड्याच्या गुन्ह्याचीही उकल झाली आहे। याबाबत MIDC पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। पाहूयात सविस्तर माहिती। सोने पोलीस स्टेशन हद्दीमधील वांजोळी येथे तसेच MIDC पोलीस स्टेशन येथील शेंडी येथे रात्री 1 ते 2 वाजच्या सुमारास 6 ते 7 इसमांनी एकट्या वस्ती पाहून त्यांना उठवून त्यांना शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करून त्यांच्याकडनं सोनं काढून घेतल्याच्या आणि रोख रक्कम काढून घेतल्याच्या घटना घडल्या होत्या। सदर घटनास्थळाला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर तर सर्वच अधिकाऱ्यांनी भेट दिली होती। स्थानिक गुन्हे शाखेचे PSI धाकराव आणि सोबतचे सहकारी कर्मचारी यांनी या गुन्ह्याची माहिती काढून या गुन्ह्यात सहभागी असणारे तुषार सावत्या भोसले, पिंपळगाव कवडा व त्याचे इतर साधारण 7 ते 8 साथीदार हे निष्पन्न केले आहे। त्यातील 3 आरोपितांना ताब्यात घेण्यामध्ये व त्यांच्याकडनं त्यांनी गुन्ह्यात चोरून नेलेलं सोनं साधारण 3 तोळे सोनं हस्तगत करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे।
रयत शिक्षण संस्थेच्या कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले। बालविवाह प्रतिबंध, श्रीजन्माचे स्वागत आदी सामाजिक विषयांवर विद्यार्थ्यांनी स्वतः रेकॉर्ड केलेले नाटके सादर केले। सांस्कृतिक कार्यक्रमातून स्त्री शक्तीचे दर्शन घडवले। गरबा नृत्य, आदिवासी नृत्य आणि महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील पारंपरिक गीतांवर नृत्याचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली। बुरुडगाव रोड येथील फुलसौंदर मळा येथे अखंड हरिनाम सप्ताह अंतर्गत काल्याची हंडी हरिभक्त परायण अमोल महाराज जाधव यांच्या हस्ते फोडण्यात आली। या प्रसंगी प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, भिंगार बँकेचे संचालक विष्णू फुलसौंदर यांसह आदी उपस्थित होते। तसेच या प्रसंगी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला। सप्ताह काळामध्ये संत सेवा केली, त्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी उत्कृष्ट रांगोळी काढल्याबद्दल आर्किटेक्ट अपर्णा फुलसौंदर, पोपट राऊत, राजेंद्र फुलसौंदर, संजय चाफे आणि पुरुषोत्तम चाफे दिंडे आदींचा सन्मान करण्यात आला। महाशिवरात्री निमित्त केडगाव मध्ये विश्वेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर 27 फेब्रुवारी रोजी हर हर महादेवाचा गजर करत दिंडी प्रदक्षिणा काढण्यात आली। या मिरवणुकीत अबाल वृद्धांसह भाविक आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। हातात भगवे ध्वज, टाळ मृदुंगाचा निनाद, भगवान शिवाच्या स्तुतीसाठी भजन आणि धार्मिक घोषणांच्या गजरात भक्तिमय वातावरणात दिंडी प्रदक्षिणा रंगली होती। भगवान शंकराच्या जयघोषाने परिसर निनादला। मुली आणि मुलांनी वारकऱ्यांची पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती। हातात टाळ घेऊन विद्यार्थ्यांनी जय हरी विठ्ठलाचा घोष केला। आज या ठिकाणी विश्वेश्वर प्रतिष्ठान तर्फे आयोजित करण्यात आलेल्या सप्ताहानिमित्त पायी दिंडी सोहळा संपन्न होत आहे। गेले 6 दिवस झाले हा सप्ताहाचं आयोजन चालू आहे। आमचे मार्गदर्शक मान्य संदीप दादा खोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली व सचिन आबा खोतकर यांच्या प्रेरणेतून आम्ही हा सप्ताह दरवर्षी चालवतो। मान्य भानुदासजी खोतकर साहेब यांचा आशीर्वाद आम्हाला कायम लाभलेला आहे। या कार्यक्रमासाठी गेले 13 वर्षे या परिसरातील सर्व नागरिक, सर्व महिला आम्हाला मदत करतात। तसेच यावर्षी महाकुंभचाही मोठा योग यावर्षी आलेला आहे। त्या निमित्तानं आम्ही या दिंडी सोहळ्यात काही देखावे सादर केलेले आहेत। नागा साधू असतील, भगवान शंकरांचे असतील, असे विविध प्रकारचे देखावे यावेळेस आम्ही या दिंडी सोहळ्याला सादर केलेले आहेत। तर या परिसरातील सर्व नागरिकांना मी या महाशिवरात्री निमित्त त्यांना शुभेच्छा देतो आणि भगवान शंकराच्या चरणी प्रार्थना करतो की या भागातील सर्व नागरिकांना सुख शांती लाभो। जय रामकृष्ण हरी। सालाबादप्रमाणे चालत आलेला आमचा हा विश्वेश्वर प्रतिष्ठानचा सप्ताहाचे मार्गदर्शक आदरणीय भानुदासजी खोतकर साहेब, आमचे दुसरे मार्गदर्शक आदरणीय संदीप दादा खोतकर, ज्यांचं आम्हाला नेहमी या सप्ताहामध्ये मोलाचं असं योगदान लाभतं ते सचिन आबा खोतकर, आणि आमच्या विश्वेश्वर प्रतिष्ठानचे या ठिकाणी अध्यक्ष गणेश शेठ अंजाबापू सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि या सर्वांच्या या केडगाव उदयनराजे नगरच्या सर्व मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी हा सप्ताहाचं आयोजन 20 तारखेपासून या सप्ताहाची सुरुवात झाली होती। आज या ठिकाणी खूप मोठी आणि खूप सर्व या ठिकाणी प्रभागातील सर्व लोकांचे सहभागाने आज खूप मोठी दिंडी या ठिकाणी पार पडली आणि या दिंडीमध्ये सर्व कार्यकर्ते, सर्व आबाल वृद्धांनी या ठिकाणी सहभाग घेतला होता। त्या सहभागातून या दिंडीचा आता या ठिकाणी समारोप होत आहे आणि आज आमच्याकडे उद्या या सप्ताहाचा शेवट आहे। उद्याचं काल्याचं कीर्तन आमच्याकडे आदिनाथ महाराज शास्त्री तारकेश्वर गडकर यांचं आहे आणि हा सप्ताह, या सप्ताहाचं 13वं वर्ष या ठिकाणी आमचं पार पडत आहे। नामांकित कीर्तनकार आम्ही यावर्षी या कीर्तनात या सप्ताहामध्ये आणले होते। त्या ठिकाणी सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेशजी सातपुते आणि सर्व प्रतिष्ठानचे कार्यकर्ते यांच्या वतीनं मी सहकार्य करीत असलेल्या सर्व या ठिकाणी मान्यवरांचं आभार व्यक्त करतो आणि उद्या काल्याच्या कीर्तनासाठी आणि महाप्रसादासाठी सर्व प्रभागातील सर्व मान्यवरांनी ज्यांनी आम्हाला मोलाचं असं खूप या ठिकाणी मदत केलेली आहे, सहकार्य केलेलं आहे, त्यांनी सर्वांनी उद्या या ठिकाणी महाप्रसादासाठी यावं अशी मी त्यांना विनंती करतो। शिवसेना पक्ष सदस्य नोंदणी अभियानानिमित्त पदाधिकारी यांची अहिल्यानगर येथे बैठक पार पडली।
या बैठकीला अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते। तसेच यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील 2.5 वर्षांमध्ये राज्यात विकासाच्या विविध योजना यशस्वीपणे राबवल्या, जनतेच्या थेट संपर्कात राहून मुख्यमंत्री काय असतो हे दाखवून दिले, त्यामुळे तेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे असे म्हणाले आहे। तर पाहूयात सविस्तर व्हिडिओ। मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आणि शिवसेनेचे युवा नेते आदरणीय श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात सदस्य नोंदणी अभियान चालू आहे आणि आज अहिल्यानगरमध्ये ही बैठक संपन्न होते आणि मला आनंद आहे की या बैठकीला दोन्ही जिल्हा प्रमुख, महिला आघाडी, सर्वच आघाड्या, युवा सेना असेल, वैद्यकीय आघाडी असेल, सर्व प्रमुख या ठिकाणी उपस्थित होते। मुळात शिवसेनेची बांधणी तळागाळात झाली पाहिजे, प्रत्येक घरात शिवसेनेचा सदस्य झाला पाहिजे, प्रत्येक घरावर भगवा फडकला पाहिजे, या दृष्टीने ही सदस्य नोंदणी आमच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे। हिचं नियोजन करत असताना प्रत्येक गटनिहाय आम्ही शिवसेनेचा सदस्य नोंदणी प्रमुख करतो आहोत। या व्यतिरिक्त शिवसेनेचं जे शहर आहे, शहरामध्ये प्रभागनिहाय, वॉर्डनिहाय ही बांधणी कशी होईल या दृष्टीने प्रयत्न करत आहोत। सदस्य नोंदणी करत असताना आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी ज्या तळागाळातल्या लोकांसाठी जे निर्णय घेतले, हे निर्णय लोकांपर्यंत कसे पोहोचतील, ह्या ज्या काही संकल्पना होत्या, हे जे उपक्रम होते, हे लोकांना याचा लाभ कसा मिळेल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत। आणि मला असं वाटतं की सदस्य नोंदणी अभियान एक वेगळा भगवा आपल्याला, भगवी लाट या अहिल्यानगरमध्ये आपल्याला आलेली दिसेल आणि मला खात्री आहे की सर्व जे काही पदाधिकारी आहेत हे ही सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणात करतील। ही नोंदणी करताना एक उत्साह निर्माण व्हावा म्हणून प्रत्येकाला सांगितलंय की ज्या तालुक्यामध्ये सर्वात जास्त नोंदणी होईल त्यांचा सत्कार माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते करण्याचा आमचा मानस आहे आणि मी साहेबांना विनंती करेल की अहिल्यानगरमध्ये जो तालुका सगळ्यात जास्त नोंदणी करेल त्यांचा सन्मान आपण करावा। चला, अभिनंदन। आता सांगितलं आमचं अजयजी, मी सांगितलं या नगर जिल्ह्यामध्ये पूर्वी पण आम्ही सभासद नोंदणी केलेलं आहे, लाख सभासद नोंदणी केले म्हणून या नगर जिल्ह्यात 2-2 खासदार निवडून आले, अनेक आमदार निवडून आले। पूर्वी आम्ही केलेलं आहे आणि 15-15 वर्ष आम्ही जिल्हा प्रमुख म्हणून काम केलंय। आता याच पद्धतीने तर नवीन पद्धतीने आम्ही करणार आहे। प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक जिल्हा परिषद गटात आणि पंचायत समिती गणात जे नगर परिषद असेल प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही सभासद नोंदणी करणार आहे, जास्तीत जास्त सभासद नोंदणी करणार आहे। आता एखाद्या वार्डात सभासद नोंदणी 2000 सभासद नोंदणी केलं मग आमच्या लक्षात येतं या वार्डात आपलं 2000 शिवसैनिक आहे, आपला सीट निवडून येणार, 100% निवडून येणार। तसं जिल्हा परिषद मध्ये, पंचायत समितीमध्ये आणि या नगर जिल्ह्यात पूर्ण भगवामय केल्याशिवाय राहणार नाही। 2-3 महिन्याच्या आत सभासद नोंदणी करून नगर जिल्हा, नगर दक्षिण जिल्हा, पूर्ण अहिल्यानगरमध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला भगवा दिसेल। अशा पद्धतीने आम्ही रात्रंदिवस काम करतो। श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी तक्रारदारासह 13 नातेवाईकांकडून 7,000ची लाच घेताना पोलीस कर्मचाऱ्याला नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे। श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या आवारात 27 फेब्रुवारी रोजी ही कारवाई करण्यात आली असून पोलीस हवालदार संतोष सुधाकर फलके यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजू अल्लाड, पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे। बाबुर्डी घुमट येथे नव्याने बांधण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या इमारतीवर बाबुर्डी घुमट गावाच्या नावाचा उल्लेख नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष शेखर भाऊ पंचमुख यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाच्या इमारतीसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इमारतीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्र नाव देण्यात आले आहे। त्यामध्ये बाबुर्डी घुमट गावाच्या नावाचा उल्लेख करण्यात यावा याकरता अनेकदा निवेदने दिलेली आहे, परंतु अद्यापही गावाचे नाव लावण्यात आलेले नाही। त्यामुळे विद्यापीठाच्या इमारतीसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले। बाबुर्डी घुमट गावाने मागील 10 वर्षापासून विद्यापीठ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासाठी बाबुर्डी घुमट गावाच्या लगत असणारे जी गायरान जमीन होती ती जमीन विद्यापीठाला हस्तांतरित केलेली आहे। परंतु आज या ठिकाणी पाहिलं तर गावामध्ये बिल्डिंग तयार झालेली आहे, परंतु त्या बिल्डिंगवरती
ज्या गावाने एवढी मोठी जागा विद्यापीठासाठी सुपूर्द केली, परंतु त्या गावाचंच नाव बिल्डिंगवरती आजपर्यंत दिलेलं नाही. आमच्या गावाचं योगदान या बिल्डिंगमध्ये आहे. या सावित्रीबाई फुले विद्यापीठासाठी आमच्या गावाचं खूप मोठं योगदान आहे. एवढं योगदान देऊनही जर आमच्या गावाचं नाव या बिल्डिंगवरती जर देण्यात येत नसेल तर आमच्या सर्व संतप्त ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलनाला या ठिकाणी बसलेलो आहोत. तशी आम्ही पोलीस अधीक्षक राकेश कोलासाहेब यांना निवेदनाद्वारे आम्ही देखील कळवलेलं आहे. तसेच आम्ही तालुका पोलीस स्टेशन यांना देखील कळवलेलं आहे. तसेच ग्रामपंचायत बाबुडी घुमट यांना देखील आम्ही या ठिकाणी कळवलेलं आहे. आणि या सर्व कल्पना देऊन त्यांना या अगोदर 2 वेळेस आम्ही त्यांना लेखी निवेदनाद्वारे देखील आम्ही त्यांना या संदर्भात आम्ही माहिती दिली होती. परंतु अद्यापपर्यंत बाबुडी घुमट गावामध्ये असणाऱ्या बिल्डिंगवरती बाबुडी घुमट गावाचा नावाचाच उल्लेख जर नसेल तर ही एक गावासाठी शोकांतिका आहे. आणि त्या शोकांतिकाचा आम्ही सर्व तरुण मिळून या ठिकाणी जाहीर निषेध करत आहोत. आणि त्यांना अनेक वेळा आम्ही विनंती केलेली आहे. म्हणून आम्हाला हा संविधानिक मार्ग या ठिकाणी अवलंबायची वेळ आलेली आहे. म्हणून आम्ही पुन्हा विद्यापीठाचे कुलसचिव असतील, कुलगुरू असतील, त्यांना मीडियाच्या माध्यमातून या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो. आम्ही तुम्हाला विनंती करतो सर, आमच्या गावाचं योगदान असल्या कारणाने या बिल्डिंगवरती आमच्या गावाचं नाव येणं म्हणजे एक गावाचा सन्मानाची गोष्ट आहे. आणि आपण आमच्या मागणीचा विचार कराल अशी आम्ही या ठिकाणी आशा बाळगली होती. परंतु तशी आमची आशा न होता आमची निराशा झाली. म्हणून आम्हाला संविधानिक मार्गाने या ठिकाणी धरणे आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. तरी देखील मी पुन्हा एकदा विनंती करतो, उपकेंद्राने, उपकुलगुरू सचिवाने आणि कुलगुरूंनी या ठिकाणी या आंदोलनाचा विचार करून आम्हाला त्वरित आश्वासन देऊन या बाबुडी घुमट उपकेंद्राच्या बिल्डिंगवरती गावाचं नाव या ठिकाणी टाकण्यासाठी आम्हाला लेखी आश्वासन दिल्याशिवाय आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन सोडणार नाही. भारत माता की जय. या ठिकाणी आज आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्र बाबुडी घुमट या ठिकाणी आपण बाबुडी घुमटचे ग्रामस्थ आणि आता धरणे आंदोलन करण्यासाठी आपण या अगोदर 2 ते 3 पत्र विद्यापीठाला दिले होते. त्यांनी तसं आपल्याला लेखी पत्राद्वारे प्रतिसाद दिला होता. परंतु गावातील ग्रामस्थांच्या भावनांचा आदर करून आपल्याला या ठिकाणी धरणे आंदोलन करणं भाग पडलं. परंतु आज या ठिकाणी धरणे आंदोलन केले असता विद्यापीठाचे कुलसचिव या ठिकाणी गालवे सर आणि त्यांनी त्यांच्या द्वारे त्यांनी उपकेंद्राशी आणि केंद्राशी मुख्यालयाशी संपर्क साधला आणि मुख्यालयाने आपण जे धरणे आंदोलन केलं त्या धरणे आंदोलनाला लेखी प्रतिसाद दिला आणि त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की येत्या दिवसामध्ये आपण आपल्या ज्या नावासाठी तुम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहात त्या आंदोलनाचा आम्ही विचार केलेला आहे. आणि ते येत्या दिवसामध्ये थोड्या दिवसात आपल्याला त्यांनी लेखी आश्वासन दिलं की सकारात्मक आश्वासन दिलं की थोड्या दिवसामध्येच आम्ही विद्यापीठाच्या बिल्डिंगवरती गावाचं नाव टाकू. या ठिकाणी विद्यापीठ प्रशासनाचे आम्ही या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी आमच्या ग्रामस्थांच्या मागणीचा आदर केला, विचार केला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि या ठिकाणी आपलं आंदोलन या ठिकाणी समाप्त झालं या ठिकाणी जाहीर करतो. जय हिंद. तपोवन रोड कसबेमळा येथील जेनियस ग्लोबल स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात पार पडले. पूर्व प्राथमिक आणि प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी चिमुकल्या बहारदार नृत्याविष्कारातून उपस्थितांची मने जिंकली. शाळेच्या आवारात झालेल्या स्नेह संमेलनात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून महाराष्ट्रासह विविध राज्यातील संस्कृतीचे दर्शन घडवले. तसेच इंग्रजी भाषेचे ज्ञान देताना मुलांवर हिंदू संस्कृतीप्रमाणे संस्कार रुजवण्याचे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे. राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने 3 मार्च रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार 25 फेब्रुवारी रोजी संगमनेर येथे झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचा खेळाडू भानुदास चंद याची AIFF फिफा इंडिया टॅलेंट हंटसाठी निवड झाली आहे. महाराष्ट्रातून फक्त 3 खेळाडूंची निवड झाली असून त्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातून भानुदास चंद यांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाल्यानंतर आता राज्य सरकारने 17 शहरातील 10,000 महिलांना रिक्षा व्यवसाय सुरू करण्यासाठी 90% रकमेची हमी देण्याचा निर्णय घेतला आहे। मात्र याची वयोमर्यादा 40 असल्याने अहिल्यानगर मधील अनेक महिला भगिनी इच्छुक असूनही याचा लाभ घेऊ शकत नाही। यासाठी आमदार संग्राम जगताप यांना शहर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले। सरकारी निम सरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने राज्य सरकारचे प्रलंबित मागण्यांकरता लक्ष वेधण्यासाठी 6 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 2 तास धरणे सत्याग्रह केले जाणार आहे। या आंदोलनात सरकारी निम सरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन समन्वय समितीचे जिल्हा निमंत्रक रावसाहेब निमसे आणि राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केले आहे। मी रावसाहेब निमसे अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती संघटना म्हणजे शिक्षक शिक्षकेतर सर्व राज्य कर्मचारी निमंत्रक म्हणून दिनांक 6 मार्च रोजी सर्व राज्य कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने म्हणण्यापेक्षा धरणे आंदोलन करणार आहोत आणि 2 तासाचा। आमच्या एकूण 17 मागण्या आहेत। शासनाने अद्याप त्याची दखल न घेतल्यामुळे नाविलाजाने आम्हाला हा धरणे आंदोलन करणे भाग पडत आहे। शासनाने आमच्या मागण्या मान्य कराव्यात ही मी विनंती करतो। महाराष्ट्र सरकारने 15 मार्च 2024 रोजी संच मान्यता संदर्भात पारित केलेला शासन निर्णय शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अन्यायकारक आहे। या संदर्भात संच मान्यता निकष कसे असावेत याविषयी 18 मार्च 2024 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री यांना आमदार अभ्यंकर यांनी अभ्यासपूर्ण पत्र दिले होते। या संच मान्यतेमुळे अनुदानित मराठी शाळा आणि इतर माध्यमांच्या शाळांतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिशोधडीला लावणारा हा शासन निर्णय रद्द करून सुधारित संच मान्यता शासन निर्णय काढावा या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना निवेदन देण्यात आले होते। तरी हा निर्णय रद्द न झाल्याने राज्यातील शिवसेना गट प्रणित महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना अहिल्यानगरच्या वतीने जिल्हा परिषद येथील शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। महाराष्ट्र शासनाने 15 मार्च 2024 रोजी जो संच मान्यतेचा या ठिकाणी आदेश काढला, तो आदेश शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अतिशय दुर्भाग्यपणे असा आहे। तर त्या अनुषंगाने आपल्या राज्याचे शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष आमचे आदरणीय जमा अभ्यंकर साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही शिक्षक सेना अहिल्यानगर जिल्ह्यातर्फे शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करत आहोत। एक दिवसीय आंदोलन या ठिकाणी दिनांक 27 रोजी या ठिकाणी आंदोलन करण्याचं ठरवलं असून सर्व शिक्षक बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।